नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे विजन 24/7. चला तर स्टार्ट करूया आजचा चॅप्टर, ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. यामध्ये आपण त्याचे स्ट्रक्चर बघू, फंक्शन बघू, म्हणजे तो काय वर्क करतो हे बघू. बरोबर. पण काय रे, काहींना कसं वाटतंय की हार्ट असा असतो, काहींना तर वाटतंय हार्ट असा असतो, म्हणजे एकूण धनुष्यबाण काढला का तिकून निघायला. कसं आहे, हार्ट ना असा असतो आणि हार्ट ना असा असतो. मग हार्ट कसा असतो, तर हार्ट असा असतो, ज्यामध्ये लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम, सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा आणि ॲओर्टा हे सगळं असतं. मग आपण जे ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम वाचतोय, बरोबर, त्याबद्दल लोकांना सांगतोय, मग हे कसं काय, हे आपल्याला कसं काय कळलं? यांनी ब्लड सर्क्युलेशनचं वर्णन 1628 मध्ये केलं आणि त्यांनी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावला. मग सर, हे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे? अरे बाबा, दोन टाईपचे सिस्टीम आहेत, एक ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन म्हणजे अशा सिस्टीम ज्यामध्ये वेसलचं काही कामच नाहीये, एकदम ब्लड फ्रीली आहे. आणि क्लोज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये वेसल्स दिसतात, म्हणजे जे ब्लड होतं म्हणजे ब्लड जे ट्रान्सपोर्ट होतं पूर्ण बॉडीमध्ये, ते वेसल्स थ्रू होतं. आणि जेव्हा ब्लड जे आहे ट्रान्सपोर्ट होऊन राहिलं वेसल्स थ्रू, तेव्हा आपण त्यांना काय म्हणू, त्यांना आपण म्हणू क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. बरोबर. आणि जे विदाउट वेसल्स आहेत त्यांना काय म्हणू, आपण त्यांना म्हणू ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. एवढं कळलं? तर आपण नेक्स्ट बघू. अरे बघा रे, आणि जे मानवी हृदय, जे ह्युमन हार्ट, त्याला काय म्हणतात, तर बघा रे, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात इन्व्हॉल्युंटरी पंप. काय म्हणतात? इन्व्हॉल्युंटरी पंप. बरोबर. आणि सोबतच बघू, मग काय म्हणतो, मानवी हृदय दोन फुफ्फुसाच्या मध्यभागी. आता काहींना वाटतं कसं आहे, काहींना काय वाटतं आपलं हृदय लेफ्टला आहे, काहींना वाटतं आपलं हृदय राईटला आहे. अरे बाबा, ना लेफ्टला आहे ना राईटला आहे, आपलं हृदय कुठे आहे, आपलं हृदय सेंटरला आहे, म्हणजे दोन लंग्सच्या मध्ये, बिटवीन टू लंग्स. बरोबर. आपलं हृदय कुठे आहे, तर दोन लंग्सच्या मध्ये. कोणी विचारलं कुठे, बाबा दोन लंग्सच्या मध्ये. मग त्या थोडासा भाग जो आहे तो थोडासा लेफ्टला सरकलेला आहे, म्हणून आपल्याला इथं असं वाटतंय की बाबा आपला जे हार्ट आहे ते लेफ्ट साईडला आहे. बरोबर. आपलं जे हार्ट आहे ते सेंटरमध्ये आहे. सेंटरमध्ये कुठं आहे, तर बघा रे, मिडल थोरॅसिकच्या भागात आहे, म्हणजे मिडल थोरॅसिक कॅव्हिटीच्या भागात आहे आपला हा ह्युमन हार्ट. बरोबर. हा आकार जर बघितला तर बघा रे, मी काय केलंय, मी हे आणि हे काय झाली, एक मोड झाली, आणि एवढंच हार्टचा आकार. बघा आता, एवढाचा हार्टचा आकार, आणि म्हणायला काय म्हणतो माहित आहे का, दिल दिल के धडकन में रहते हो. अरे मला कळत नाही, मला प्रश्न पडतो बाबा, की एवढाचा हार्ट आहे आणि 5 फुटाचा व्यक्ती म्हणतो एवढ्याशा हार्ट मध्ये कसं करू शकतो? बरं असो, आपल्याला काही करायचं नाहीये बाबा. ते कसं आहे, त्यांची बॉडी आहे, त्यांचं शरीर आहे, त्यांचा हार्ट आहे, हे त्यांच्या हार्ट मध्ये ठेव, लंग्स मध्ये ठेव की इयर मध्ये ठेव, आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला फक्त हा टॉपिक कव्हर करायचा आहे. बरोबर. पुढे बघू. वजन किती आहे, तर बघा रे, वजन किती आहे, वजन हे 250 ते 300 ग्रॅम. आता काय झालं, काही एमपीएससीचे मी पेपर बघितले, त्यामध्ये 360 असं ऑप्शन दिलं होतं की 360, आणि ते बरोबर होतं. म्हणजे कसं आहे, काही टेक्स्ट बुक मध्ये 250 आहे, ते 300. मग आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असं चालायचं की जर समजा आपल्याला 250 ते 300 ग्रॅम सापडलं तर याच्यामध्ये क्लिक करायचं, आणि जर 300 ग्रॅम सापडलं तर त्याच्यामध्ये क्लिक करायचं. म्हणजे जिथं जे ऑप्शन थोडेसे वेगळे दिसत आहेत तिथं आपला काय करायचं, तर आपला कॉन्व्हर्सेशन चालवायचं. बरोबर. हा बघा, मी काय केलं, एक थोडीशी डायग्राम बनवली, कारण कसं तुम्हाला डायग्राम येणं, असं की डायग्राम येणार नाही, तुम्हाला विचारणार नाही की असं आहे आणि तसं आहे. बरोबर. मी तुम्हाला एक चार्ट बनवलेला आहे. बघा रे, यामध्ये काय, एक सुपिरियर वेना कावा आहे आणि एक इन्फिरियर वेना कावा आहे. म्हणजे दोघे पण काय करतात बघा रे, ते दोघे पण जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहेत ते कुठून येतात, तर राईट एट्रियम मध्ये येतात. मग सुपिरियर वेना कावा काय करतो, जो हार्टच्या वरचा भाग आहे त्यातील डिऑक्सिजनेटेड ब्लड तो कुठे नेऊन सोडतो, तर राईट एट्रियम मध्ये नेऊन सोडतो. आणि इन्फिरियर वेना कावा काय करतो, जे हार्टच्या खालचा भाग आहे आणि त्यामधलं जे अशुद्ध ब्लड आहे तो कुठे येतो, तो पण येतो राईट एट्रियम मध्ये. बरोबर. मग आता दोघं पण काय करतात, राईट एट्रियमला पोहोचवतात. बरोबर. मग ते राईट एट्रियमला एकदम पोहोचतात का रे बाबा धक्काबुक्की करून, तर नाही. त्यासाठी काय असतं, एक सायनस नावाचं काय असतं, एक छिद्र असतं. म्हणजेच सुपिरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा काय करतात, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते सायनसच्या थ्रू राईट एट्रियम पर्यंत पोहोचतात. बरोबर. मग आता बघा रे, मग राईट एट्रियम मधून कुठे जाणार आहे, राईट एट्रियम मध्ये जाणार आहे राईट वेंट्रिकल कडे. बरोबर. राईट वेंट्रिकल काय करणार आहे, पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू
लंग्स पर्यंत पोहोचणार आहे. आणि लंग्स काय करणार आहे, लंग्स ते अशुद्ध ब्लड शुद्ध करणार आहे. पारे मी क्वेश्चन बघितला होता TCS मध्ये की बाबा असं यामध्ये खालीलपैकी असं म्हणजे कोणतं ऑर्गन आहे जे ब्लड शुद्ध करण्याचं काम करतं. आणि तिथे हार्ट पण होतं. कसं आहे, काही जणांना हार्ट पण क्लिक केलेलं असं, पण हार्ट मुळीच नाही. बरोबर, हार्ट काय करतोय, हार्ट ब्लड लंग्स पर्यंत पोहोचवतोय. म्हणजे हार्ट आपलं जे ब्लड आहे ते लंग्स पर्यंत पोहोचवतोय आणि लंग्सला काय म्हणते, बाबा एवढं काम कर ना माझं, हे जे मी तुला ब्लड पाठवलं ना तेवढं मला म्हणजे शुद्ध करून दे. काय म्हणतोय लंग्सला, बाबा तू माझं एक काम कर, मी तुला ब्लड पाठवतोय आणि ते ब्लड मला शुद्ध करून तू परत पाठव. बरोबर, मग लंग्स काय करतोय, लंग्स ब्लड शुद्ध करतो. तर बघा रे, दोन झालं क्लिअर. बरोबर, हा नंतर काय होतं, लंग्स काय करणार, लंग्स पल्मनरी वेन्सच्या थ्रू लेफ्ट ऍट्रियमला पोहोचवणार ब्लड. म्हणजे काय, शुद्ध करून कुठे पोहोचवणार, लेफ्ट ऍट्रियमला पोहोचणार. लेफ्ट ऍट्रियम काय करतो, तर लेफ्ट वेंट्रिकल पर्यंत ब्लड पोहोचवतो. बरोबर, मग काय होतं, लेफ्ट वेंट्रिकल अओर्टाच्या थ्रू, म्हणजे अओर्टाचे जे ब्रांचेस आहेत त्यांच्या थ्रू हे सगळं ब्लड कुठं पोहोचवणार, तर आपल्या बॉडीला पोहोचवणार. कोणतं ब्लड, ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड आपल्या बॉडीपर्यंत पोहोचवणार. हे आहे प्रोसेस. बरोबर, पुढे बघू. हा बघा रे, मग आता प्रश्न बोलू शकतो की चेंबर किती आहेत, आणि हा क्वेश्चन आलेला आहे. मी जे क्वेश्चन म्हणजे कसं आहे, जे क्वेश्चन मी बघितले TCS मध्ये, MPS मध्ये, ते मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की बाबा हे क्वेश्चन आलेले आहे आणि हे क्वेश्चन कसे IMP थोडेसे म्हणजे असं म्हणा की PYQ आहेत. बरोबर, मग यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर, बघा रे, किती चेंबर आहेत, तर 4 चेंबर आहेत. मग सर तुम्ही तर फक्त 2च चेंबर लिहिले. बघा रे, यामध्ये काय आहे, यामध्ये एक राईट ऍट्रियम आहे, एक लेफ्ट ऍट्रियम आहे, एक राईट वेंट्रिकल आहे आणि एक लेफ्ट वेंट्रिकल आहे. किती झाले चेंबर, 4 झाले सर. बघा पुढे बघू. हा नंतर काय येतो, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. बघा रे, राईट एट्रियम मध्ये काय होतंय, बघा रे, उजव्या लिंगामध्ये एकूण 3 रक्तवाहिन्या अशुद्ध रक्त घेऊन जातात. कोणत्या, तर बघा रे, इकडे सुपिरियर वेना कावा, एक इन्फिरियर वेना कावा येते आणि एक येतो कार्नरी सायनस. बरोबर, हे मी सांगितलं ना, त्या सायनस छिद्र थ्रू काय करतात, इन्फिरियर वेना कावा आणि सुपिरियर वेना कावा काय करतात, जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ते आपल्या राईट एट्रियम पर्यंत पोहोचवतात. बरोबर, पुढे बघू. राईट वेंट्रिकल काय करतात, तर पल्मनरी आर्टरीच्या द्वारे जे ब्लड आहे ते कुठे पोहोचवणार, ते लंग्स कडे पोहोचवणार. काय करणार, पल्मनरी आर्टरीच्या द्वारे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कोणापर्यंत पोहोचवणार, तर लंग्स पर्यंत पोहोचवणार. आणि लंग्सला म्हणणार, बाबा हे हार्टनं पाठवलंय, हे ऑक्सिजनेट करून दे. बरोबर, काय करणार, मग तो ब्लड शुद्ध करणार लंग्स. निघत बघू. हा हे मी तुम्हाला सांगितलं काय करणार, लंग्स काय करणार. बघा इथं लंग्स काय करणार, इथं आता लंग्सचा रोल सुरू झालेला आहे. तर लंग्स काय करणार, पल्मनरी वेनच्या थ्रू आपलं ब्लड कुठं पोहोचवणार, तर आपलं ब्लड पोहोचवणार लेफ्ट एट्रियम मध्ये. बरोबर, नंतर लेफ्ट एट्रियम मधून कुठे जाणार, तर लेफ्ट वेंट्रिकल कडे जाणार. लेफ्ट वेंट्रिकल काय करणार, लेफ्ट वेंट्रिकल अओर्टाले ब्लड सप्लाय करणार. की सांगणार आणि म्हणणार की बाबा आता तू काय कर, हे सगळं ब्लड जे आहे तुझ्या ब्रांचेसच्या थ्रू सगळ्या 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 बॉडी मध्ये पसरवून दे. बरोबर, पुढे बघू. तर बघा रे, इथं आपला थेरॉटिकल कॉन्सेप्ट संपलाय. आता काय, आता पुढे काय करणार आहे आपण, सगळ्यांना माहिती आहे आपण MCQ घेणार आहेत. तर बघू, पहिला MCQ काय आहे, हार्ट ऑफ हार्ट इज ए, अरे बाबा हार्ट ऑफ हार्ट इज ए येस ए नॉट. पुढे बघू, विच ऑफ द फॉलोइंग हॅव द थिकेस्ट ऑल, मी काय म्हणलं तुम्हाला, थिक मी म्हणलं तुम्हाला की सगळ्यात थिक ऑल कोणती आहे, तर बघा रे थिक ऑल कोणती रे, सरने सांगितलं होतं कोणती आहे, तर कोणती आहे, लेफ्ट वेंट्रिकल आहे. तर पुढे जाऊ. द स्मॉलेस्ट टाइप ऑफ ब्लड वेसल्स आर, सगळ्यात लहान ब्लड वेसल्स कोणती आहे, कोणती ब्लड वेसल सगळ्यात लहान, तर सगळ्यात लहान आहे कॅपिलरीज. पुढे बघू, the all between the left ventricle and the blood vessel leaving the left ventricle is ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी की ऑप्शन डी. काय असणार उत्तर याचं, तर बघा याचं उत्तर काय असणार, तर याचं उत्तर आहे aortic semilunar all. Which of these are not type of blood cells, काय, which of these are not a type of blood cell, यापैकी कोणती म्हणते ब्लड सेल नाही. ब्लड सेल बद्दल आपण शिकलो नाही, पण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्की शिकू. बरोबर, तर आपण नक्की शिकू की WBC काय आहे, RBC काय आहे, WBC मध्ये ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट
सगळं शिकू. बरोबर, आता इथं लक्ष देऊ. काय आहे बघा रे, इथं थोडंसं आपण बघून घेऊ. लिकोसाइट म्हणलं काय तर WBC. लिकोसाइट म्हणलं काय तर WBC. थ्रोम्बोसाइट म्हणलं काय तर काय येणार प्लेटलेट्स. आणि इरिथ्रोसाइट म्हटलं काय तर काय येणार RBC. मग बघा रे, आपण तिकडे हे पण बघितलं, बी पण बघितलं, सी पण बघितलं, हे सगळे काय आहेत, हे सगळे ब्लड सेल्स आहेत. मग कोणता ऑप्शन बरोबर असणार तर मायोसाइट्स हे ब्लड सेल्स नाही आहेत. बरोबर, पुढे बघू. विच चेंबर ऑफ ह्युमन हार्ट रिसीव्ह ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम लंग्स. बघा रे, याचं उत्तर काय असणार सांगा ना. आता आपण शिकलो याच्याबद्दल, तर याचं उत्तर काय असणार तर याचं उत्तर असणार लेफ्ट एट्रियम. कोण रिसीव्ह करतो बघा रे, जे ब्लड आपण कोणाला दिलंय लंग्सला दिलंय शुद्धीकरण करायला, ते ब्लड परत कुठे येणार, ते ब्लड कुठे येणार तर लेफ्ट एट्रियम मध्ये येणार. पुढे बघू. विच वेन ब्रिंग क्लीन ब्लड फ्रॉम द लंग्स इन टू द हार्ट. बघा रे, याचं ऑप्शन काय आहे सांगा. याचं ऑप्शन आहे सी पल्मनरी वेन. बरोबर. हाऊ मेनी चेंबर डज अ फिश हार्ट हॅव. म्हणजे फिशचे जे हार्ट आहे त्यामध्ये किती चेंबर्स आहेत. मग ह्युमन हार्ट मध्ये किती होते चेंबर, तर ह्युमन हार्ट मध्ये सर 4 होते. बरोबर. आणि फिश मध्ये किती असणार तर फिश मध्ये 2 असणार. बरोबर. चला तर इथे आपली MCQ संपलेले आहेत आणि आपण थेरी पण थोडीफार कव्हर केलेलीच आहे. बरोबर. आता भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. पण जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायची. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, फक्त त्या लिंकवर क्लिक करायचंय. सरळ सरळ टेलिग्राम चॅनलवर नेणार ते लिंक आणि तुम्हाला काय करायचं जॉईनवर क्लिक करायचंय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर भेटू नेक्स्ट सेशन मध्ये.